Hello dear students, in today's lecture we are going to discuss about pH meter, or it is also called as pH scale. pH scale और pH मीटरचा यूज करून आपण एखादा सबस्टन्स ॲसिड आहे की बेस आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे हे फाइंड आउट करू शकतो. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण हे बघितलेलं होतं की जेव्हा केव्हा एखादा आपण स्ट्रॉंग ॲसिड म्हणतोय किंवा एखादा वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस हे कशाच्या बेसिसवरती आपण ठरवतो रे, की जर समजा आपण ॲसिड घेतलं, त्या ॲसिडमध्ये किंवा त्या ॲसिडला वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर त्याच्यामध्ये किती अमाऊंटमध्ये H+ आयन्स असतात, तर त्याच्या बेसिसवरती आपण त्याला स्ट्रॉंग किंवा वीक ॲसिड असं ठरवतो. बेसच्या बाबतीत पण सिमिलरलीच OH- आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं त्याच्यावरती आपण तो बेस स्ट्रॉंग की वीक हे ठरवतो. आता ॲक्च्युली ह्या ॲसिडची स्ट्रेंथ जी आहे ती नंबरमध्ये आपल्याला जर फाइंड आउट करायची असेल, म्हणजे किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे, ॲसिड असो किंवा बेस असो, ते फाइंड आउट करण्यासाठी एका स्पेसिफिक अशा स्केलचा यूज केला जातो आणि त्याला म्हणतात pH मीटर और pH स्केल. सो समजा तुम्हाला डिफाईन करायला विचारलं की व्हॉट इज pH स्केल और व्हॉट इज pH मीटर, तर तुम्ही काय सांगणार की द स्ट्रेंथ ऑफ ॲन ॲसिड और अ बेस is determined using a scale and that scale is called as pH meter. डेफिनेशन कशी सांगूयात बघा. स्ट्रेंथ of acid or base is determined using a scale which measures झिरोपासून स्टार्ट होते ती स्केल आणि 14 हा त्याचा लास्ट नंबर असतो. सो 0 म्हणजे काय असतं, व्हेरी स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग ॲसिड म्हणू आपण. मेजर्स फ्रॉम 0 to 14 स्ट्रॉंग किंवा व्हेरी स्ट्रॉंग बेस. आलं लक्षात. एखादा ॲसिड किंवा बेस स्ट्रॉंग किती स्ट्रॉंग आहे, वीक असेल तर किती वीक आहे, हे ज्या स्केलचा यूज करून आपण डिसाईड करतो त्याला म्हणायचं pH मीटर. याची आपण डायग्रॅम देखील ड्रॉ करू शकतो स्टुडंट्स. रिप्रेझेंट करण्यासाठी कशी काढायची बघा. समजा ही आपली pH मीटर आहे किंवा pH स्केल आहे. जसं आपण इथं लिहिलं आहे 0पासून ही स्केल स्टार्ट होते आणि 14ला एंड होते. याचा मिड पॉईंट असतो 7. आता जर एखादा सबस्टन्स, आता हा pH मीटर ह्याच्याबरोबर pH पेपर असतो, तर तो pH पेपर जो आहे तो ज्या सबस्टन्सची स्ट्रेंथ आपल्याला मोजायची आहे त्याच्यामध्ये डिप करायचा. डिप केल्यानंतर त्याच्यामध्ये कलर चेंजेस तुम्हाला दिसतात. प्रत्येक रेंज म्हणजे 0पासून इथे 7पर्यंत येताना 1 2 3 4 5 6 7. सो प्रत्येक व्हॅल्यूसाठी एक स्पेसिफिक असा कलर असतो त्याच्यावरती मॅच होणारा. मग तुमचा तो जो pH मीटर आहे त्या सोल्युशनमध्ये डिप केल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो. तो कलर यापैकी कुठल्या कलरशी मॅच होतो हे आपण शोधायचं. तो बरोबर मॅच होणारी जो काही कलर आहे त्याचा जो नंबर असेल ते म्हणजे त्या पर्टिक्युलर केमिकलचा pH असणार. समजा मी एक NaOHचं सोल्युशन घेतलं. ओके, NaOHचं सोल्युशन घेतलं, त्याला डिप केला त्याच्यामध्ये pH पेपर आणि त्याच्या जे काही कलर चेंज आला तो समजा मला इथे या इथे मॅच होणाऱ्या कलरशी बरोबर जुळता असला. समजा ह्याची व्हॅल्यू असेल 12, तर मग आपण काय म्हणणार, त्या NaOHचा pH आहे 12. त्याला काही युनिट आपण लिहित नाही, 12 हा pH असणार. मग आता ह्या व्हॅल्यूजवरती बेस्ड आपण त्याला स्ट्रॉंग की वीक हे कसं ठरवायचं, तर त्यासाठी बघा, जर एखाद्या सबस्टन्सच्या pHची व्हॅल्यू 0पासून 1 2 3 अशा नंबरपर्यंत जर असेल तर ते असतात स्ट्रॉंग ॲसिड. जसं जसं 0पासून पुढं जात जाल 7पर्यंत आल्यानंतर तो सबस्टन्स असतो न्यूट्रल. 0पासून पुढे आणि 7च्या आत असेल तर तो वीक ॲसिड असतो. म्हणजे 0 1 2 आणि अगदी 3 पर्यंत तुम्ही घेऊ शकता.
3च्या पुढे आणि साधारण 6च्या दरम्यान तुमचा जो असेल ते नॉर्मल किंवा मधल्या त्याची रेंज आली. 5-6 ह्या रेंजमध्ये जर असतील तर ते वीक ॲसिड्स असतात. सो या इथे असतील स्ट्रॉंग ॲसिड, इथे असतील वीक ॲसिड किंवा आपण काय म्हणूयात, हां इथेच दाखवते मी, वीक ॲसिड. 7 जर व्हॅल्यू असेल तर तो असतो न्यूट्रल. 7च्या पुढे जात जाल तसं तसं त्या सबस्टन्सची बेसिसिटी वाढत जाते. 7-8 म्हणजे 7 असेल तर न्यूट्रल झाला. 8-9 या दरम्यान जर pH असेल तर तो वीक बेस असतो. इथे असेल तर तो वीक बेस झाला. पुढे 12, 13, 14 ह्या रेंजमध्ये असेल तर तो स्ट्रॉंग बेस झाला. 13-14च्या रेंजमधले जे केमिकल्स असतात त्याची व्हॅल्यू किंवा त्याचा जो pH आहे तर तो स्ट्रॉंग बेस असतो. म्हणून pH मीटरचा यूज करून किंवा pH स्केलचा यूज करून आपण नुसतंच एखादं ॲसिड स्ट्रॉंग की वीक आहे हे तर आपण ठरवू शकतोच, आणि त्याची स्ट्रेंथ किती आहे, किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे हे देखील या pH मीटरचा यूज करून आपण फाइंड आउट करू शकतो. pH, P म्हणजे पोटेन्स म्हणजेच स्ट्रेंथ असतं, आणि H फॉर हायड्रोजन आयन. नेहमी P स्मॉल लिहायचा बेसला आणि H वरती असं लिहायचं, ही त्याची लिहिण्याची पद्धत आहे. सो pH जो आहे आपला तर त्याची हायड्रोजन आयनची स्ट्रेंथ म्हणजे, आणि जर OH मायनस म्हणजेच POH अशी पण एक मेथड असते लिहायची, तर ती POH म्हणजे OH मायनस रॅडिकल्सची स्ट्रेंथ असं आपण म्हणतो. पण जनरली आपण लिहिताना pH ह्याच पद्धतीनं लिहिलं जातं. सो pH म्हणजे एखादा ॲसिड किंवा बेस किती स्ट्रॉंग आहे किंवा वीक आहे हे फाइंड आउट करण्यासाठी जो एक पेपर म्हणूयात आपण इथे तो यूज करतो, तो आपला झाला pH मीटर. ओके, हे झालं pH मीटरची बेसिक माहिती. याच्यानंतर आपण अजूनही काही वेज किंवा मेथड्स बघितल्यात की ज्याचा यूज करून आपण एखादा सबस्टन्स ॲसिड किंवा बेस आहे हे फाइंड आउट करू शकतो. जसं की इंडिकेटर्स आपण बघितले होते लास्ट इयर, ॲसिड बेस इंडिकेटर्स, सिंथेटिक इंडिकेटर्स, नॅचरल इंडिकेटर्स, युनिव्हर्सल इंडिकेटर, हे काही आपण एक्झाम्पल्स बघितलेले होते. यांचा यूज करून देखील आपण एखादा सबस्टन्स ॲसिड आहे की बेस आहे हे फक्त ओळखू शकतो. पण pH मीटरचा यूज करून आपण त्या ॲसिड आणि बेसची स्ट्रेंथ किती आहे हे फाइंड आउट करू शकतो. म्हणजे नुसतं ओळखणं वेगळं आणि त्याची पॉवर किती आहे किंवा स्ट्रेंथ किती आहे हे आपण जास्त पुढे म्हणजे पुढचं नॉलेज आपल्याला ॲसिड किंवा बेसबद्दल मिळू शकतं. समजा आपण लिटमस पेपर घेतला, 2 रेड आणि ब्लू कलरचे लिटमस पेपर्स आपण बघतो, तर त्याच्या थ्रू आपण फक्त ओळखू शकतो की हा ॲसिड आहे की बेस आहे, बरोबर की नाही. हे ओळखण्याचं काम करणारे इंडिकेटर्स वेगळे, पण pH मीटरचा पुढचा बेनिफिट काय आहे तर त्या ॲसिडची स्ट्रेंथ किती आहे, ते ॲसिड स्ट्रॉंग आहे की वीक आहे, बेस असेल तर तो स्ट्रॉंग आहे की वीक आहे हे ओळखता येतं आपल्याला pH मीटरचा यूज करून. हा त्याचा ॲडिशनल बेनिफिट आहे. आता हे झालं अबाउट pH मीटर. ह्याच्यावरती तुम्हाला जर शॉर्ट नोट विचारली तर तुम्ही ही त्याची डेफिनिशन सांगाल, त्याच्या पुढे अशी डायग्राम काढून दाखवली तरी उत्तम. त्याच्या पुढे तुम्ही जाऊन सांगाल की धिस स्केल मेजर्स फ्रॉम 0 to 14 इफ द व्हॅल्यू ऑफ pH इज बिटवीन 0 to 7 देन द सबस्टन्स इज ॲसिड. 0 to 7 पर्यंत जर व्हॅल्यू असेल तर तो सबस्टन्स ॲसिड असतो. जर pHची व्हॅल्यू 7 to 14 असेल तर इट इज बेस. 0च्या जवळ व्हॅल्यू असेल तर तो स्ट्रॉंग ॲसिड, 7च्या जवळ व्हॅल्यू असेल तर तो वीक ॲसिड, 7च्या पुढे जर व्हॅल्यू असेल तर तो वीक बेस असतो, आणि 14च्या जवळ जर व्हॅल्यू असेल तर तो स्ट्रॉंग बेस असतो. हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करणार. सो युझिंग pH मीटर यू कॅन डिसाइड द स्ट्रेंथ ऑफ ॲसिड ऑर बेस. आता पुढचा एक प्रकार येतो ॲसिड बेस इंडिकेटर. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर असं त्याला हेडिंग दिलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे ॲसिड बेस इंडिकेटर एक्सप्लेन केलं आहे. सो आपण तो पण पॉईंट इथे मेन्शन करूयात, पण आपण बघताना ते ॲसिड बेस इंडिकेटर ह्याच प्रकारामध्ये बघणार आहे. सो व्हॉट आर ॲसिड बेस इंडिकेटर्स? दीज आर
द सबस्टन्सेस किंवा केमिकल्स म्हणता येईल किंवा दीज आर द इंडिकेटर्स असं म्हणूयात, with the help of which we can decide or we can find out whether a substance is acid or base. फक्त सबस्टन्स ॲसिडिक आहे की बेसिक आहे हे ज्याचा यूज करून आपण शोधू शकतो त्यांना म्हणायचं ॲसिड बेस इंडिकेटर्स. हे आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे. सबस्टन्सेस किंवा इंडिकेटर्स used to find out whether a substance is acid or base. सबस्टन्स फक्त ॲसिड की बेस आहे ओळखण्यासाठी जे आपण इंडिकेटर्स यूज करतो त्यांना म्हणतात ॲसिड बेस इंडिकेटर्स. त्यातला पहिला प्रकार एक आपण बघितला होता नॅचरल इंडिकेटर्स. नॅचरल इंडिकेटर्समध्ये आठवत असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये आपण काही नॅचरल सबस्टन्सेसचा यूज केलेला होता ॲज इंडिकेटर्स, जसं की टर्मरिक पावडर असेल, बीटरूट एक्स्ट्रॅक्ट असेल, त्यानंतर युकॅलिप्टस ऑइल घेतला असेल, क्लोव्ह ऑइल घेतला असेल आपण. ह्या काही नॅचरल सबस्टन्सेसचा, रोज पेटल्स पण आले त्याच्यात, खूप सारे आपण नॅचरल सबस्टन्सेस बघितलेले होते. अनियन ऑइल किंवा अनियनचा ज्यूस असेल, यांचा यूज करून आपण काय करतो की सबस्टन्स ॲसिड की बेस हे ओळखू शकतो. सो त्यांना आपण नॅचरल इंडिकेटर्स म्हटलं. एक्झाम्पल याच्यामध्ये काय बघितलेले होते, ऑनियन ज्यूस किंवा टर्मरिक पावडर, खूप मी नावं देत नाही, एखाद दुसरं, यासारख्या सबस्टन्सेसचा यूज करून ॲसिड किंवा बेस शोधण्यासाठी आपण त्याचा वापर केला जातो. ते झाले नॅचरल इंडिकेटर्स. त्यानंतर सिंथेटिक इंडिकेटर्स म्हणजेच जे लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर करतो आपण, केमिकल्स थोडक्यात. सिंथेटिक म्हणजेच केमिकल इंडिकेटर्स किंवा त्यांनाच आर्टिफिशियल इंडिकेटर्स असं देखील म्हणतात. मग आर्टिफिशियल इंडिकेटर्स कुठले, जे आपण लॅबमध्ये वापरतो. तुमच्या स्कूलमध्ये जे काही इंडिकेटर्स असतात, फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर, मिथिल ऑरेंज, मिथिल रेड, यासारखे जे केमिकल इंडिकेटर्स आहेत की जे सिंथेटिक आहेत, आर्टिफिशियली बनवलेले आहेत, त्यांना म्हणायचं सिंथेटिक ॲसिड बेस इंडिकेटर्स. फॉर एक्झाम्पल फिनॉल्फथॅलीन, याला शॉर्टमध्ये PP इंडिकेटर असं म्हणतात. मिथिल ऑरेंज, मिथिल रेड ही काही सिंथेटिक इंडिकेटर्सची एक्झाम्पल झाली. आणि अजून एक इंडिकेटर आहे ज्याला आपण ॲसिड बेस इंडिकेटर्स म्हणतो, दॅट इज युनिव्हर्सल इंडिकेटर. आता हा युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणजे काय असतो, तर इट इज मिक्सचर ऑफ व्हेरियस सिंथेटिक इंडिकेटर्स. वेगवेगळे सिंथेटिक इंडिकेटर्स, जसं की फिनॉल्फथॅलीनचं काही प्रमाण, मिथिल ऑरेंज काही प्रमाणात घेतला, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या सिंथेटिक इंडिकेटर्सचं ठराविक प्रमाणामधलं मिक्सचर त्याला म्हणतात युनिव्हर्सल इंडिकेटर. युनिव्हर्सल इंडिकेटर सोल्युशनचा कलर आय थिंक तुम्हाला विचारला जातो, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही सांगितलेला, ब्राउनिश कलर त्याचा असतो. युनिव्हर्सल इंडिकेटरचा देखील यूज करून तुम्ही ॲसिड किंवा बेस आहे त्याची स्ट्रेंथ काय आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो. सो व्हॉट इज युनिव्हर्सल इंडिकेटर? इट इज मिक्सचर ऑफ सेव्हरल सिंथेटिक इंडिकेटर्स. वेगवेगळ्या सिंथेटिक इंडिकेटर्सचं मिक्सचर त्याला म्हणायचं युनिव्हर्सल इंडिकेटर. आणि ह्याचा देखील आपण ॲसिड बेस इंडिकेटरमध्येच इन्क्लूड केलेला आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, pH मीटर किंवा pH स्केल कशा पद्धतीनं तिचा यूज होतो ॲसिड किंवा बेसची स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी ते आपण बघितलं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड बेस इंडिकेटर बघितले, नॅचरल, सिंथेटिक आणि युनिव्हर्सल इंडिकेटर. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर असं हेडिंग दिलं आहे आणि त्याच्या अंडर ह्याची जस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे. आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं गेलो, ह्याच्यावरती तुम्हाला वेगळे क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात.
सो बरेचदा असं होतं की टेक्स्टबुकमध्ये कुठंतरी कोपऱ्यात माहिती दिलेली असते आणि ती आपली वाचायची राहते आणि बरोबर त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात आणि मग आपल्याला आन्सर देता येत नाही. सो असे पॉईंट्स देखील मी ते कवर करायचा ट्राय केलेला आहे. होपफुली तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. लेक्चरमध्ये आजच्या आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पॉईंट बघूया.